नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण पहिले. या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 1 आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यातील काही महत्त्वाची उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न पहिला. खालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. पहिलं उदाहरण. 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती. आणि इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 4, दुसरा पर्याय आहे 3, तिसरा पर्याय आहे 2 आणि चौथा पर्याय दिलेला आहे -3. तर या 4 पर्यायांपैकी आपल्याला अचूक पर्याय यातून निवडायचा आहे. आता पहिलं उदाहरण सोडूयात. इथे समीकरण आपल्याला दिलेलं आहे 4x अधिक 5y बरोबर 19. आपल्याला आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत काढायची आहे. मग या समीकरणामध्ये x च्या जागी 1 ठेवूया. 4x अधिक 5y बरोबर 19, x बरोबर 1 ठेवूया, म्हणजे जिथे x आहे तिथे 1 ठेवायचं आहे. मग याप्रमाणे आपण इथे x ची किंमत ठेवली. 4 ला 4 आहे तसं x च्या जागी 1 ठेवले, कंस केलेला आहे. प्लस 5y बरोबर 19, 4 1 4 अधिक 5y आहे तसेच बरोबर 19. मग 4 ला उजवीकडे नेलं त्यामुळे त्याचं चिन्ह बदललं, वजा झालं. म्हणजेच 5y बरोबर 19 वजा 4, 5y बरोबर 19 मधून 4 गेले 15 राहिले. म्हणजेच y बरोबर 15/5. हे 5 इकडे आणल्यानंतर छेदात येतील. 5 ने भाग गेला, 5 त्रिक 15, म्हणजे y ची किंमत आली 3. म्हणजेच इथे अचूक पर्याय आलेला आहे बी, कारण त्या बी पर्यायामध्ये उत्तर 3 आलेलं आहे. तर या पद्धतीने आपण ते उदाहरण सोडवायचंय आणि मग अचूक पर्याय आपण यातला बी पर्याय हा निवडलेला आहे. तर इथे आपल्याला लक्षात येत आहे इथे बी पर्याय हे त्याचं उत्तर आहे, कारण उत्तर 3 आलेलं आहे. आता हेच उदाहरण आपण सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासूया. क्वेश्चन 1 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 1. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. First, to draw graph of 4x plus 5y is equal to 19, find y when x is equal to 1. And 4 alternatives are given here. First alternative is 4, second is 3, third is 2 and fourth is -3. So out of these 4 alternatives we have to choose correct alternative here. Now here equation is 4x plus 5y is equal to 19. So for x is equal to 1, we have to find the value of y. So put x is equal to 1 in this equation. So 4 as it is, instead of x we are putting 1. So 4 into 1 plus 5y is equal to 19. So 4 into 1 is 4 plus 5y is equal to 19. 5y is equal to, take 4 to the right hand side, it becomes minus. So 19 minus 4. So 5y is equal to 15. So y is equal to 15 upon 5. This 5 take to the right hand side, it will be in the denominator. So 5 ones are 5 and 5 threes are 15. So y is equal to 3. So correct alternative is B. The answer is 3. So the correct answer of the first question is B alternative. So B is the answer. Y, the value of y is 3. आता संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न पहिला. दुसरं उदाहरण पाहूया. x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49, dy बरोबर -63 व d बरोबर 7 असेल तर x बरोबर किती. आणि 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. यातील अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आपल्याला या उदाहरणामध्ये dx ची किंमत दिलेली 49, dy दिलेले -63, d बरोबर 7, तर x ची किंमत काढायची आहे. मग आपल्याला माहिती आहे की क्रेमर पद्धतीनुसार x ची किंमत काढण्यासाठी सूत्र आहे x बरोबर dx छेद d. मग इथे dx आणि d दोघांच्या किमती माहिती आहेत, त्या सूत्रात ठेवल्या. म्हणजेच 49/7 बरोबर, इथे 7 ने 49 ला भाग गेला, 7 1 7, 7 7 49, म्हणून x ची किंमत आली 7. म्हणून यातला अचूक पर्याय आहे
उत्तर आहे ए पर्याय आहे, उत्तर 7 आहे. कारण इथे पर्याय दिलेले आहेत आपल्याला, म्हणून हा ए पर्याय बरोबर आहे, कारण x ची किंमत 7 आलेली आहे. Now let us learn this example for semi-English students. For simultaneous equations in variables x and y, dx is equal to 49, dy is equal to minus 63 and d is equal to 7, then what is x? Question mark. So 4 alternatives are given and we have to choose the correct alternative. Here dx is 49, dy is minus 63, d is equal to 7 and we have to find x. And we know that by Cramer's rule method, the formula to calculate the value of x is equal to dx upon d. So put the values of dx and d here. So x is equal to 49 upon 7. So here 7 ones are 7, 7 sevens are 49. So the value of x is 7. So answer is, the correct alternative is A. Answer is 7. So the correct alternative of this second question is A, 7. आता तिसरा प्रश्न पाहूया. निश्चयक दिलेला आहे 5, 3, वजा 7, वजा 4. या निश्चयकाची किंमत किती? 4 पर्याय दिलेले आहेत. मग आता हा निश्चयक आपण घेऊया आणि याला सोडवूयात. आपल्याला माहिती आहे की निश्चयक सोडवताना प्रथम या दोघांचा गुणाकार पहिल्या कंसात घेतात आणि या गुणाकाराला आपण दुसऱ्या कंसात ठेवतो आणि दोघांमध्ये वजाबाकी करतो. मग 5 गुणिले वजा 4 ला पहिल्या कंसात घेतलंय, वजा 7 गुणिले 3 दुसऱ्या कंसात आहे आणि या दोघांची वजाबाकी करायची आहे. मग यांना सोडवूयात. 5 गुणिले वजा 4, भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा असतो, 5 चोक 20 म्हणजे गुणाकार वजा 20 झाला. वजा चिन्ह आहे तसं इथेही भिन्न चिन्हांचा गुणाकार मायनस असतो, म्हणजे 7 त्रिक 21, वजा 21 गुणाकार झाला. मग आता हे सोडूया पुढच्या स्टेपला. वजा 20 आहे तसे, वजा चिन्हामुळे हे आतलं चिन्ह बदललं, प्लस झालं, वजा वजा अधिक झालं, म्हणजेच वजा 20 अधिक 21. आता यांचा हिशोब आपल्याला करायचा आहे. भिन्न चिन्ह असतात त्यावेळेला हिशोब करताना आपण वजाबाकी करतो. 21 मधून 20 गेले, 1 राहिला आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, म्हणजे इथेही प्लस राहील. म्हणजे इथे अचूक पर्याय डी आहे, कारण डी पर्यायामध्ये उत्तर 1 आलेलं आहे. म्हणजे या निश्चयकाची किंमत 1 आहे. म्हणून इथे निश्चयकाची किंमत 1 आलेली आहे, म्हणून आपण पर्याय डी इथे निवडलेला आहे. Question 3. Find the value of this determinant 5, 3, minus 7, minus 4. And the 4 alternatives are given. Here the determinant is 5, 3, minus 7, minus 4. And we have to find the value of this determinant. So we have to solve this determinant on paper. So is equal to, we know that we have to take the product of 5 and minus 4 in the first bracket and product of minus 7 and 3 in the second bracket, and we have to subtract them. So 5 into minus 4 minus in second bracket minus 7 into 3. Now we have to solve this. 5 into minus 4 is minus 20, different sign. So answer is minus. So 5 into 4 is 20, minus as it is. Here also different signs, product is minus. So 7 into 3 is 21. Now here minus 20 as it is. Minus of minus becomes plus. So 21 plus. Here different sign subtraction. So 21 minus 20 is 1. And give the big sign here. So plus 1 is there. So answer is 1. So correct alternative is D. So the correct alternative of this, the value of this determinant is 1. So correct alternative is D. चौथा उपप्रश्न सोडूया. x प्लस y बरोबर 3, 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0 ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी d ची किंमत किती? म्हणजे इथे आपल्याला क्रेमरच्या पद्धतीनुसार d हा निश्चयक तयार करायचा आणि त्याची किंमत काढायची आहे. आणि इथे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. यातील अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यासाठी आपण कागदावरती गणित सोडूया.
आता इथे दोन समीकरणं दिलेली आहेत. x अधिक y बरोबर 3, याला मी समीकरण 1 म्हटलं. दुसरं समीकरण दिलेलं आहे 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0. आता या समीकरणाला मी ax अधिक by बरोबर c या स्वरूपामध्ये मांडतोय. म्हणजे या वजा 4 ला, या स्थिर अंकाला मी उजवीकडे पाठवतोय. म्हणजे वजा 4 आहेत ते उजवीकडे गेल्यावर अधिक होईल. ही दोन्ही पदे आहेत तशीच डाव्या बाजूला ठेवली. 3x वजा 2y बरोबर 4, याला मी समीकरण 2 म्हटलं, कारण आपल्याला क्रेमर पद्धतीने समीकरण सोडवताना ax अधिक by बरोबर c या स्वरूपात दोन्ही समीकरणे मांडावी लागतात, तरच आपल्याला निश्चयक काढता येतात. मग आता ही दोन्ही समीकरणे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहेत. मग ती एकाखाली एक मांडली. मग आता आपल्याला यामध्ये फक्त d या निश्चयकाची किंमत काढायची होती. d निश्चयकाची किंमत काढताना आपल्याला माहिती की फक्त x आणि y चे सहगुणक घेत असतात. मग d निश्चयक तयार करूया. या दोन्ही समीकरणांवरून x आणि y चे सहगुणक चिन्हासहित आपल्याला घ्यायचे आहेत. मग इथे x चा सहगुणक दिलेला नाही म्हणजे 1 आहे, म्हणून इथे 1 लिहिलेला आहे. इथे y चा सहगुणक 1 आहे, म्हणून पहिली ओळ झाली 1 1. आता दुसरी ओळ बघूया. x चा सहगुणक 3 आहे आणि y चा सहगुणक वजा 2 आहे. म्हणजे d निश्चयक काढताना आपल्याला पहिला कॉलम आणि हा दुसरा कॉलम घ्यायचा असतो, पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ. म्हणजे आपण 12 हा अंक लक्षात ठेवायचा आहे. पहिला स्तंभ आकडा 1, दुसरा स्तंभ 2, म्हणून डी काढताना 12 हा अंक लक्षात ठेवायचा आणि त्यानुसार हा निश्चयक आपण तयार केला. मग आता या निश्चयकाला सोडवूयात. हा तिरकस गुणाकार पहिल्या कंसात घ्यायचा असतो, या दोघांचा गुणाकार दुसऱ्या कंसात आहे. मग 1 गुणिले वजा 2 आणि 3 गुणिले 1 दुसऱ्या कंसात, दोघांची वजाबाकी करायची आहे. मग या दोन्ही कंसांना सोडवूयात. 1 गुणिले वजा 2 भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा असतो. 2 1 2 वजा चिन्ह आहे तसं 3 1 3 झाला गुणाकार. इथे वजा 2 आहे तसेच आहेत. वजा चिन्हामुळे आतलं चिन्ह बदललं. 3चं चिन्ह दिलेलं नाही म्हणजे प्लस आहे, ते बदलेल, ते वजा होईल. आणि मग इथे दोघांचे चिन्ह वजा आहेत. समान चिन्हांचा हिशोब करताना बेरीज होते. 3 आणि 2 5 होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला, म्हणजेच इथे डी ची किंमत आली वजा 5. म्हणजेच यातला अचूक पर्याय आहे सी, कारण सी पर्यायामध्ये वजा 5 हे उत्तर आलेलं आहे. म्हणून इथे या चौथ्या उदाहरणामध्ये आपण डी निश्चयक तयार केला आणि त्याची किंमत वजा 5 आली होती. म्हणजे सी हा पर्याय अचूक उत्तर या ठिकाणी आहे. नाव लेट अस सॉल्व फोर्थ सब क्वेश्चन. टू सॉल्व x plus y is equal to 3, 3x minus 2y minus 4 is equal to 0 by determinant method, find d, and 4 alternatives are given and we have to choose the correct alternative. Here the determinant method means Cramer's rule method. So we have to find the value of the determinant d, and we have to write the determinant d first and we have to expand it further. To find the determinant d from these two equations, first we have to write both the equations in ax plus by is equal to c form. So first equation is already in this form. So second equation is not in this form. So we have to convert it in this form, ax plus by is equal to c. So 3x as it is, minus 2y as it is, take 4 to the minus 4 to the right hand side, it becomes plus. So 3x minus 2y is equal to 4. Call this is equation 2 and this is equation 1. Now both the equations are in this format, ax plus by is equal to c. Now we will write these two equations one by one. So x plus y is equal to 3 and 3x minus 2y is equal to 4. Now we have to decide the determinant d. So to write the determinant d, we know that we have to consider the first two columns. So first column and second column. Means we have to remember the number 12 here. First column and second column. Means we have to write the coefficients of x in the first column and coefficient of y in second column. So coefficient of x are 1 and 3. So I write here 1, 3. And coefficient of y are 1 minus 2. So in second column 1 and minus 2. Now we have to expand this determinant. We know that we have to take the product of 1 and minus 2 in the first bracket
and 3 into 1 in second bracket, and we have to subtract them. So minus sign is there. So we have to solve this. 1 into minus 2 is minus 2. Different sign. So minus sign is there. 2 into 1, 2. Minus as it is. 3 into 1, 3. Minus 2 as it is. Minus of plus becomes minus. So minus 2, minus 3. So same sign addition. So 3 plus 2 is 5, and give the big sign. So minus 5 is the answer. So the value of D in this question is minus 5. So correct alternative is C, minus 5. The value of D in this question is minus 5. So correct answer is C. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न पहिला अचूक पर्याय निवडा. त्यातील 5वं शेवटचं उदाहरण पाहूया. ax अधिक by बरोबर c व mx अधिक ny बरोबर d या एक सामायिक समीकरणांमध्ये जर an नॉट इक्वल bm तर दिलेल्या समीकरणांना यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. म्हणजेच या उदाहरणामध्ये a च्या सहगुणकाने n च्या सहगुणकाला गुणले, a गुणिले n हा गुणाकार, आणि y च्या सहगुणकाने x च्या सहगुणकाला गुणले म्हणजे b गुणिले m केलेला आहे. आणि जर हे दोन्ही गुणाकार समान नाहीत तर दिलेल्या समीकरणांना एकच उकल असते हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे पहिला पर्याय याचं अचूक उत्तर आहे. नाउ फिफ्थ सब क्वेश्चन फ्रॉम प्रॉब्लेम सेट 1. ax plus by is equal to c and mx plus ny is equal to d and an not equal to bm, then these simultaneous equations have, here the 4 alternatives are given and we have to choose the correct alternative. Here from these two simultaneous equations we have to decide the correct alternative from this condition. Here an not equal to bm. What is an and bm here? Look at here. A is a coefficient of x and n is a coefficient of y in second equation. So a into the coefficient of x in the first equation and coefficient of y in second equation, we have taken here product of a and n is not equal to the product of bm, and bm and m are the coefficients of y and here coefficient of x is m. So an is not equal to bm, then we say that these simultaneous equations have only one common solution. So the first alternative is the correct alternative here. प्रश्न दुसरा सोडवूया. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील 2x वजा 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. आपल्याला इथे आलेख न काढता आपल्याला फक्त ही सारणी पूर्ण करायची, म्हणजे या रिकाम्या ज्या चौकटी आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्यात, अचूक उत्तरे त्यामध्ये लिहायची आहेत. यासाठी आपण पेपरवरती हे सर्व गणित सोडवूया. आता या सारणी मधील चौकटी भरण्यासाठी आपल्याला समीकरण दिलेलं आहे 2x वजा 6y बरोबर 3. मग आता हे समीकरण घेऊया. यामध्ये सुरुवातीला x ची किंमत वजा 5 ठेवूया आणि सोडवूयात. y ची किंमत मिळेल. आणि इथे दुसरा स्तंभ भरताना इथे y ची किंमत 0 दिलेली आहे आपल्याला, आणि मग x ची किंमत काढायची आहे. म्हणून आपण हे समीकरण सोडवूयात. इथे पहिलं सोडूयात. x बरोबर 5 असताना y ची किंमत काढायची होती. मग 2x वजा 6y बरोबर 3. इथे x बरोबर वजा 5 ठेवले कारण इथे x ची किंमत वजा 5 दिलेली आहे आपल्याला. मग y च्या जागी x च्या जागी वजा 5 ठेवले. 2 ला 2 आहे तसे x च्या जागी वजा 5 ठेवले कंसामध्ये. वजा 6y बरोबर 3. 5 2 10 वजा 10 झाला गुणाकार. वजा 6y बरोबर 3. मग वजा 6y ला तिकडे पाठवलं, त्याचं चिन्ह प्लस झालं, आणि 3 ला डावीकडे घेतलं, त्याचं चिन्ह वजा झालं. म्हणजे 10 वजा होते तसेच, वजा 10 आहे तसेच आहे. 3 ला डावीकडून डावीकडे आणलं, वजा झाले, आणि वजा 6y ला उजवीकडे नेले ते अधिक झाले. वजा 10 वजा 3 वजा 13 झाले. वजा 13 बरोबर 6y. मग 6 ला इकडे आणलं, छेदात आले. वजा 13 छेद 6 बरोबर y, म्हणजेच y बरोबर आले वजा 13 छेद 6. म्हणजे आपल्याला हीच किंमत आपल्याला सारणीमध्ये लिहायची आहे चौकटीमध्ये. म्हणून इथे आपण y ची किंमत लिहिली वजा 13 छेद
6 म्हणजे पहिला बिंदू मिळाला XY, तो इथे लिहायचा, x ची किंमत दिलेलीच आहे -5 आणि y ची किंमत ठेवली -13/6. तसंच आता दुसऱ्या चौकटींची किंमती काढूयात आपण. इथे y ची किंमत दिलेली आहे 0, मग दिलेलं समीकरण आहे 2x - 6y = 3. इथे y ची किंमत 0 दिलेली आहे, मग ती y च्या जागी ठेवूया, y = 0 ठेवू, 2x आहे तसाच, -6 आहे तसे, y च्या जागी 0 ठेवला कंसात बरोबर 3. 2x - 6 गुणिले 0, 0 ने कोणत्याही संख्येला गुणले असता गुणाकार 0 येतो बरोबर 3 आहे तसे. 2x - 0 = 3, म्हणून 2x = 3. मग x ची किंमत काढायची आहे म्हणून 2 तिकडे पाठवले, x = 3/2 म्हणजेच x ची किंमत आली 3/2. मग ती इथे आपण लिहिली x च्या जागी, म्हणजेच दुसरा बिंदू मिळाला. x ची किंमत प्रथम लिहायची असते, नंतर y ची, आणि इथे सांगितलं xy म्हणून 3/2, 0 या पद्धतीने आपण या सारणीतल्या या चारही गाळलेल्या जागा इथे आपण भरलेल्या आहेत. Now question 2 from problem set 1. Complete the following table to draw the graph of 2x minus 6y is equal to 3. Here the table is given. The value of x is given -5 and we have to find these two boxes. And in second column, here the value of y is 0 and we have to find these two boxes. Here we are not going to draw the graph. Without drawing the graph, we have to find the values here and we have to complete this table. So we will solve this on paper. So the equation is 2x minus 6y is equal to 3 and we have to complete this table. So let us solve this equation for x is equal to -5 first. So put x is equal to -5 in this equation. So here 2x minus 6y is equal to 3. So put x is equal to -5 here. So 2 into the value of x is -5 in bracket, minus 6y as it is equal to 3. So -5 into 2 is -10, minus 6y as it is equal to 3. Take minus 6y to the right hand side, so it becomes plus, and take 3 to the left hand side, it becomes minus. So 10 minus 3 is equal to 6y. Now minus 10 minus 3 is -13. So minus 13 is equal to 6y. We have to find the value of y. So take y, put y as it is. So take this 6 to the left hand side. It will be in the denominator. So minus 13 upon 6 is equal to y. So y is equal to 13 upon 6. So this is the value of y. So we will put here y is equal to minus 13 upon 6. So first point is, the coordinates of first point are -5 and minus 13 upon 6. So xy, so we have to write the x coordinate first and then y coordinate here. Now we will solve for the y is equal to 0 here. We are putting y is equal to 0 in this equation. So consider the equation 2x minus 6y is equal to 3. So put y is equal to 0 here and we have to find the value of x. So putting y is equal to 0, 2x as it is, minus 6 as it is, the value of y is 0 in the bracket, is equal to 3. 6 into 0 is 0. So 2x minus 0 is equal to 3. So 2x is equal to 3 and x is equal to, take to the right hand side, it will be in the denominator. So x is equal to 3 upon 2. So the value of x is 3 upon 2. So the coordinate of second point is 3 upon 2, 0. So in this way we have completed this table. आता आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न 3 मधील 2 उदाहरणे सोडवणार आहोत. खालील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. आपण आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवण्याचा यापूर्वी सराव केलेला आहे एका सराव संचामध्ये. तरी आपण पुन्हा एकदा अजून 2 उदाहरणं या प्रश्नातील पाहणार आहोत. ही 2 उदाहरणं जर तुम्ही नीट समजावून घेतली तर तुम्हाला या पद्धतीने ही खालची 3 उदाहरणं नक्कीच सोडवता येतील. तर मी यामध्ये आता तुम्हाला 2 उदाहरणं इथे आलेख पद्धतीने सोडून दाखवतोय. प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा
ही दोन उदाहरणं आपण आलेख पद्धतीने आलेख कागदावरती कशी सोडवायची ते पाहूया. नाउ क्वेश्चन 3 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 1. Solve the following simultaneous equations graphically. Here we will solve the first two examples by graphical method, and we have learned this graphical method in the previous practice set. So we will solve here only two examples on graph paper, and if you learn these two examples very carefully, then you can solve the remaining these three examples. So let us start to solve these simultaneous equations by graphical method. I will solve these two examples on graph paper. So learn very carefully. प्रश्न संग्रह प्रॉब्लेम सेट 1. प्रश्न तिसरा, एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. म्हणजेच ग्राफिकल मेथडने ही दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सोडवायचे. त्यातलं पहिलं उदाहरण पाहूया. मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजीच्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी ही दोन उदाहरणे या व्हिडिओमध्ये नीट पहा, म्हणजे उरलेली उदाहरणे तुम्हाला सोडवता येतील. मग आता दोन समीकरणं दिलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की आलेख पद्धतीने सोडवताना ही दोन्ही समीकरणे पहिल्यांदा समीकरणांवरून आपल्याला सारणी तयार करायची आहे. 3 बिंदूंचे निर्देशक आपल्याला निश्चित करायचे आहेत आणि मग आपण या दोन्ही समीकरणांचा आलेख कागदावरती आलेख काढूया. आपल्याला माहिती आहे की रेषीय समीकरणांचा आलेख एक रेषा असते, म्हणजे या समीकरणाची एक आलेख म्हणजे रेषा मिळेल, या समीकरणाचा आलेख म्हणजे एक रेषा मिळेल आणि या दोन्ही रेषा एकमेकींना जिथे छेदतात त्यांचा जो छेदनबिंदू आहे तो या एक सामायिक समीकरणाची उकल असते. म्हणजे वेअर दीज टू लाईन्स इंटरसेक्ट ॲट अ पॉइंट अँड दॅट पॉइंट इज कॉल्ड द सोल्युशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन्स. So to solve these simultaneous equations, we have to complete the table first. We have to decide the 3 points on this line and 3 points on this line. So to decide the 3 points of each of the equations, we have to complete the table of coordinates first. आता इथे पहिलं समीकरण विचारात घेऊया. 2x अधिक 3y बरोबर 12. आपल्याला माहिती की सारणी तयार करायची असेल तर पहिल्यांदा या दोन्ही समीकरणांमध्ये y ची किंमत प्रथम काढून घ्यायची आहे. म्हणजे y साठी हे समीकरण सोडवायचं आहे. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ y इन बोथ द इक्वेशन्स. सो 2x + 3y = 12. मग इथे y ची किंमत काढायची म्हणून 3y बरोबर 2x ला तिकडे नेलं वजा झाले, म्हणजे 3y बरोबर 12 - 2x मिळेल. म्हणजेच y बरोबर 12 - 2x. 3 इथे आल्यानंतर इकडे छेदात येईल. म्हणजे y ची किंमत पहिल्या समीकरणावरून मिळाली 12 - 2x / 3. आता तसंच दुसऱ्या समीकरणामध्ये सुद्धा y ची किंमत काढायची आहे. x - y बरोबर 1 हे दिलेलं समीकरण आहे. मग y ला तिकडे नेऊया, अधिक चिन्ह होईल त्याचं, आणि 1 ला डावीकडे घेऊया, 1 चं चिन्ह अधिक आहे, डावीकडे घेतल्यावर वजा होईल. म्हणजे x - 1 बरोबर y होईल. म्हणजेच y ची किंमत मिळाली x - 1. मग आता दोन्ही समीकरणांमध्ये आपल्याला y च्या किमती मिळालेल्या आहेत. मग आता आपण तक्ता तयार करूया. वी हॅव टू कम्प्लीट दिस टेबल. सर्वात प्रथम आपण पहिल्या समीकरणावरून तक्ता पूर्ण करूया. y ची किंमत मिळालेली आहे 12 - 2x / 3. मग आता तक्ता तयार करताना आपण आपल्या मनाने अंदाजे अशा x च्या किमती घ्यायच्या आहेत, कारण y ची किंमत काढायची आपल्याला. x ची किंमत आपण घेणार आहोत. मग या x च्या किमती घेताना अशा आपण योग्य किमती घ्यायच्या आहेत की जेणेकरून y ची किंमतही पूर्णांकात येईल आणि जे 3 बिंदू आपल्याला आलेख कागदावरती दाखवायचे आहेत ते आलेख कागदावरती सहज दाखवता येतील, कोणती अडचण येणार नाही. आलेख आखताना आपण जिथपर्यंतच्या बिंदूंसाठी आखलेला आहे असेच बिंदू यामध्ये येतील अशा पद्धतीने आपण x च्या किमती निवडायच्या आहेत की जेणेकरून x आणि y च्या किमती या ऑड येणार नाहीत, म्हणजे आडनीड येणार नाहीत, पूर्णांकात येतील अशा पद्धतीनेच आपण x च्या किमती निवडणार आहोत. मग इथे y चं सूत्र आपल्याला कळलेलं आहे. y बरोबर 12 - 2x / 3. मग x ची किंमत घेणार आहोत. मग सुरुवातीला x ची किंमत मी 0 घेतली आणि x ची किंमत 0 या समीकरणात ठेवून सोडूया. म्हणजे इथे सोडवलेलं आहे मी. y बरोबर 12 - 2x / 3 हे आपल्याला y चं सूत्र मिळालेलं होतं. यामध्ये x ची किंमत मी 0 प्रथम घेतली म्हणून तक्त्यात x बरोबर 0 लिहिले. मग x ची किंमत 0 ठेवूया आणि y साठी सोडूया. म्हणजे y बरोबर 12 आहे तसे वजा 2x ची किंमत 0 ठेवली कंसात.
म्हणजे 12 वजा 2 कंसात 0 छेद 3 म्हणजेच y बरोबर 12 छेद 3 आले, कारण 2 गुणिले 0 गुणाकार याचा 0 झाला, म्हणजे 12 छेद 3 राहिले. 3 ने भाग गेला, 3 चोक 12 आणि 3 एक्के 3 छेदात, म्हणजे y ची किंमत आली 4. म्हणजे x बरोबर 0 होता तेव्हा y ची किंमत आपल्याला 4 मिळाली, म्हणजे पहिल्या बिंदूचे निर्देशक मिळाले 0 4. मग याच पद्धतीने आपण दुसरा बिंदू ठरवूया. यासाठी मी x ची किंमत घेतलेली आहे 3. मग या समीकरणामध्ये इथे x बरोबर 3 ठेवायचं आहे आणि y साठी सोडवायचंय. मग ते इथे मी खाली सोडवलेलं आहे. म्हणजेच समीकरण लिहिलं y बरोबर 12 वजा 2 x छेद 3, म्हणजे x ची किंमत घेतली 3. मग 3 ठेवूया. y बरोबर 12 वजा x च्या जागी 3 ठेवले कंसात, गुणाकार झाला 42 6, म्हणजेच 12 वजा 6 छेद 3. 12तून 6 गेले 6 राहिले. y बरोबर 6 छेद 3, इथे भाग गेला 3 एक्के 3 3 दुने 6, म्हणजेच उत्तर आलं y बरोबर 2. इथे 3 एक्के 3 3 दुने 6 असा भाग गेला, y बरोबर 2 उत्तर आलं. म्हणजेच आपण इथे सारणीमध्ये x ची किंमत 3 घेतली होती, म्हणजे y ची किंमत आली 2, म्हणजे दुसऱ्या बिंदूचे निर्देशक मिळाले 3 2. आता तिसरा बिंदू निश्चित करूया, त्याचे निर्देशक ठरवूया. यासाठी x ची किंमत मी घेतली 0. इथे तुमच्या लक्षात असेल की x च्या किमती आपण मनाने घेतोय, अंदाजे घेतोय. फक्त अंदाजे घेताना आपण हे भान ठेवायचं आहे की येणारे निर्देशक आपल्याला, बिंदूंचे निर्देशक आपल्याला आलेख कागदावरती व्यवस्थित स्थापता आले पाहिजे. अशा पद्धतीनेच आपण x च्या किमती इथे अंदाजे घेतो आहोत, पण y च्या किमती त्यावरून काढतो आहोत आणि ते 3 बिंदू आपण या आलेख कागदावरती आपल्याला व्यवस्थित स्थापता आले पाहिजे. तर आता तिसरा बिंदू ठरवण्यासाठी मी x ची किंमत घेतली 6. मग x ची किंमत याच्यात या समीकरणात ठेवूया आणि y साठी हे समीकरण सोडूया. म्हणजेच y बरोबर 12 वजा 2 x छेद 3, x ची किंमत घेतली 6, या समीकरणात ठेवूया. म्हणजेच y बरोबर 12 वजा 2 गुणिले x, x ची किंमत 6 इथे ठेवली, म्हणजेच कंसात ठेवली, 6 दुने 12 छेद 3 आहे तसा आहे. मग 12 वजा 12 झाले छेद 3, 12तून 12 गेले 0 0 छेद 3, म्हणजेच y ची किंमत मिळाली आपल्याला 0. म्हणजे x बरोबर 6 होता तेव्हा y ची किंमत आलेली आहे 0. मग ती सारणीमध्ये लिहिली आपण. इथे x ची किंमत 6 होती तेव्हा y ची किंमत 0 मिळाली. मग क्रमाने आपण बिंदू लिहूया 6 0, कारण x निर्देशक प्रथम लिहायचा असतो, नंतर y निर्देशक. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे 3 बिंदू इथे मिळाले. आता दुसऱ्या समीकरणाचे देखील 3 बिंदू आपण असेच तयार करूया आणि सारणी पूर्ण करूया. आता इथे पहिला बिंदू x बरोबर 0 घेऊन मी सोडवणार आहे. पहिल्या बिंदूचे निर्देशक ठरवूया, x बरोबर 0 घेऊया. समीकरण आपल्याला माहिती आहे y बरोबर x वजा 1 आहे. मग y बरोबर x वजा 1, यामध्ये x ची किंमत 0 घेतली, पुट x इज इक्वल टू 0. मग y बरोबर 0 वजा 1, म्हणजेच उत्तर आलं वजा 1. म्हणजे पहिला बिंदू आपल्याला मिळाला 0 वजा 1, मग इथे निर्देशक लिहिले 0 वजा 1. आता दुसरा बिंदू ठरवण्यासाठी मी x ची अंदाजे किंमत घेतलेली आहे 2. मग x बरोबर 2 या समीकरणात ठेवायचंय आणि y साठी सोडवायचे, y ची किंमत काढायची आहे. मग समीकरण लिहिलं y बरोबर x वजा 1, पुट x इज इक्वल टू 2, सो y इज इक्वल टू 2 मायनस 1, सो y इज इक्वल टू 2 मायनस 1 इज 1, म्हणून व्हॅल्यू मिळाली y इज इक्वल टू 1. म्हणून आपल्याला x बरोबर 2 होता तेव्हा y ची किंमत 1 होती. मग ते सारणीमध्ये लिहिलं, x बरोबर 2 होता तेव्हा y ची किंमत 1 मिळाली, म्हणजे बिंदू मिळाला 2 1. असे दुसऱ्या बिंदूचे निर्देशक आपल्याला मिळाले. नाउ वी विल फाइंड द थर्ड पॉइंट अँड we will decide the coordinates of third point on this line. So here put x is equal to 3 in this equation. Equation is y is equal to x minus 1. So consider y is equal to x minus 1. Put x is equal to 3 in this equation. So y is equal to, put the value of x 3 here, minus 1 as it is. So y is equal to 3 minus 1. So y is equal to 2. So when x is equal to 3, y is equal to 2. So complete this table here. Put x is equal to 3, y, the value of y is 2. So the coordinate of third points are
3, 2. So in this way we have completed this table. So we have now both the tables, means the 3 points on this line and 3 points on this line. So we will plot all these points on the graph paper and we will draw the line of each equation, and both the graph of these two equations intersect at a point, and that point will be the solution of the given simultaneous equations. या दोन्ही सारणींवरून आपण याचे तीनही बिंदू आलेख कागदावरती स्थापणार आहोत. या सारणीतलेही तीनही बिंदू आपण आलेख कागदावरती स्थापूया. या 3 बिंदूतून जाणारी एक रेषा मिळेल, या 3 बिंदूतून जाणारी तुम्हाला दुसरी रेषा मिळेल, आणि या दोन्ही समीकरणांच्या 2 रेषा मिळतील. या दोन्ही रेषा एकमेकींना ज्या बिंदूत छेदतील तो छेदन बिंदू म्हणजेच या दोन्ही एकसामायिक समीकरणांची सामायिक उकल असणार आहे, म्हणजेच उत्तर असणार आहे. आता आपण आलेख कागदावरती हे बिंदू कसे स्थापलेले आहेत ते पाहूया. पहिला बिंदू आहे 0, 4. आपल्याला माहिती आहे की यामध्ये एक्स निर्देशक 0 आहे, म्हणजे हा बिंदू वाय अक्षावर आहे. 0, 4 हा बिंदू वाय अक्षावर आहे, म्हणजेच इथे हा बिंदू स्थापलेला आहे, याला गोल केलेला आहे. 0, 4 हा पहिला बिंदू आपण इथे स्थापलेला आहे. आता दुसरा बिंदू आहे 3, 2. चिन्हांवरून कळतंय की हा बिंदू पहिल्या चरणात येणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार आहे. याचे चिन्ह प्लस प्लस आहेत. मागच्या वर्षी 9वी मध्ये आपण हे सगळं शिकलेलो आहे. म्हणजे 3, 2 हा बिंदू पहिल्या चरणात म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार आहे, म्हणजेच तो इथे एक्स निर्देशक 3 आहे, वाय निर्देशक 2 आहे. हा 3, 2 बिंदू आपल्याला मिळाला पहिल्या चरणामध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. पहिला बिंदू इथे स्थापलेला आहे, दुसरा बिंदू 3, 2 इथे स्थापलेला आहे. आता तिसरा बिंदू आहे 6, 0. याचा वाय निर्देशक 0 आहे, म्हणजेच हा बिंदू एक्स अक्षावरती आहे. 6, 0 म्हणजेच इथे 6, 0 हा तिसरा बिंदू आपण स्थापलेला आहे. अशा पद्धतीने हे लाल रंगाचे जे 3 बिंदू दिसत आहेत हे या पहिल्या समीकरणाचे आपल्याला मिळालेले 3 बिंदू आहेत. मग या तिन्ही बिंदूतून जाणारी अशी एक रेषा काढली मी, आणि या रेषेला इथे समीकरणाचं नाव दिलेलं आहे. समीकरण आहे आपलं 2x अधिक 3y बरोबर 12. हे आपलं मूळ समीकरण होतं दिलेलं, ते आपण इथे नाव दिलेलं आहे. अशा पद्धतीने या 3 बिंदूतून जाणारी ही एक रेषा आपल्याला मिळालेली आहे. आता दुसरी जी सारणी आहे त्याच्यावरून आपल्याला दुसरी रेषा आपल्याला मिळेल. मग आता दुसऱ्या सारणीमधले 3 बिंदूंचा विचार करूया. दुसरी सारणी आहे 0, 1. बघा, पहिला बिंदू आहे, दुसरा बिंदू 2, 1 आहे, आणि तिसरा आहे 3, 2. हे तीनही बिंदू आपण आलेख कागदावरती स्थापूया. पहिला बिंदू आहे 0, 1. म्हणजे इथे एक्स निर्देशक 0 आहे, म्हणजे हा बिंदू वाय अक्षावर येणार आहे. मग वाय अक्षावर -1 आहे, त्यालाच मी गोल करतोय आणि हा बिंदू दाखवतोय. पहा, इथे वाय अक्षावरती 0, 1 हा बिंदू मिळाला दुसऱ्या समीकरणाचा. हा बिंदू पहिला मिळाला. आता दुसरा बिंदू आहे 2, 1, म्हणजेच हा आता दुसरा बिंदू 2, 1 आहे. हा आपण आलेख कागदावरती स्थापूया. एक्स निर्देशक 2 आहे आणि वाय निर्देशक 1 आहे. 2, 1 हा बिंदू इथे पहिल्या चरणात मिळेल. हा पहिला बिंदू आपल्याला मिळाला होता 0, 1. दुसरा बिंदू झाला 2, 1. आणि आता तिसरा बिंदू इथे आहे दुसऱ्या समीकरणाचा 3, 2. तो आपण यापूर्वीच स्थापलेला आहे, कारण पहिल्या सारणीमध्ये देखील 3, 2 बिंदू आलेला होता. इथेही 3, 2 आलेला आहे, म्हणजे तो स्थापलेलाच आहे इथे. म्हणजेच हे 3 बिंदू दुसऱ्या समीकरणाचे झाले. 0, 1, 2, 1 आणि 3, 2. या तिघांमधून जाणारी एक रेषा आपण काढली आणि या रेषेचं समीकरण इथे लिहिलं. x - y बरोबर 1. असा या दोन्ही समीकरणांचा छेदनबिंदू आपल्याला इथे 3, 2 या बिंदूमध्ये मिळालेला आहे. म्हणजेच द इंटरसेक्शन ऑफ these two lines is 3, 2. So 3, 2 is the solution of the given simultaneous equations. म्हणून या दोनही रेषांचा छेदनबिंदू 3, 2 आलेला आहे. म्हणजेच x बरोबर 3, एक्स निर्देशक प्रथम असतो आणि वाय निर्देशक नंतर. 3, 2 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे हे आपल्याला सांगता येईल. म्हणून इथे उत्तर लिहायचं आहे की x बरोबर 3, y बरोबर 2 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची
उकल आहे. किंवा इंग्रजीमध्ये हे असं उत्तर लिहायला लागेल, x बरोबर 3, x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर अशा पद्धतीने आपण हा आलेख पूर्ण केलेला आहे. आता आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 1 मधील प्रश्न 3 मधील दुसरं उदाहरण सोडूया. एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. वी हॅव टू सॉल्व दिस सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड्स. मीन्स ग्राफिकली वी हॅव टू सॉल्व दिस टू इक्वेशन्स. मग आता पहिलं आणि दुसरं समीकरण विचारात घेऊया आणि प्रत्येक समीकरणामध्ये y ची किंमत प्रथम आपण काढूया. वी हॅव टू सॉल्व both the equations for y means we have to find the values of y in both the equations. मग x वजा 3y बरोबर 1 हे समीकरण आहे. म्हणजेच x वजा 1 3y ला तिकडे नेलं, वजा होते ते अधिक झाले, कारण y ची किंमत काढायची आहे. ज्याची किंमत काढायची असते त्या चलाचं चिन्ह प्लस असलं पाहिजे, म्हणून 3y ला तिकडे नेलं प्लस करण्यासाठी. x वजा 1 बरोबर 3y, 3 ला इकडे घेतलं, छेदात आले, x वजा 1 आहे तसेच अंशात, म्हणजेच y ची किंमत आली x वजा 1 बरोबर 3. इथे पहिलं समीकरण y साठी सोडवलं, y ची किंमत मिळाली x वजा 3. आता तसंच दुसरं समीकरण घेऊया आणि y ची किंमत काढूया. इथे y चं चिन्ह मायनस आहे, त्यामुळे त्याला उजवीकडे नेलं प्लस करण्यासाठी. 3x अधिक 4, 2y इकडे आणले अधिक झाले, 2 ला इकडे आणलं छेदात घेतले, 3x अधिक 4 छेद 2 बरोबर y, म्हणजे इथे y ची किंमत मिळाली 3x अधिक 4 छेद 2. आता आपल्याला या दोन सारणी पूर्ण करायच्या आहेत. इथे x च्या किमती घ्यायच्या आहेत आणि y साठी सोडवायचं आहे. मग मी इथे पहिल्या समीकरणाला विचारात घेतोय, y बरोबर x वजा 1 छेद 3. यामध्ये x ची किंमत एकदा 1 ठेवतोय, नंतर 4 घेतोय आणि नंतर वजा 2 घेतोय. अशा 3 किमती घेऊन मी इथे तुम्हाला सोडून दाखवते की हा तक्ता कसा पूर्ण होईल. तसंच या इक्वेशन मध्ये एक्सच्या या अंदाजे 3 व्हॅल्यू घेतल्या, 0, 2 आणि -2. त्या याच्यात एक्सच्या जागी सोडवणार आहे आणि प्रत्येक वेळेस y ची किंमत आपल्याला काढायची आहे आणि मग ही सारणी पूर्ण होईल. आणि मग आपण ह्या दोन्ही सारणीतले 3 बिंदू आलेख कागदावरती स्थापूया आणि त्यांच्या रेषा निश्चित करूया. आणि मग त्या दोन रेषांचा जो छेदनबिंदू येईल, इंटरसेक्टिंग पॉइंट येईल, ते असणार आहे या दोन एकसामायिक समीकरणाची सामायिक उकल असणार आहे. मग प्रथम पहिला बिंदू घेतला x बरोबर 1. मग याच्यात समीकरण हे आहे आपलं, y बरोबर x वजा 1 छेद 3. x ची किंमत 1 याच्यामध्ये ठेवली, 1 वजा 1 झालं छेद 3, एकातून 1 गेला 0, 0 छेद 3, म्हणजे y ची किंमत मिळाली 0. म्हणजे इथे y ची किंमत 0 लिहिली. पहिला बिंदू मिळाला 1, 0 असे त्याचे निर्देशक होतील. आता दुसरा बिंदू ठरवायचा आहे, त्यासाठी x ची किंमत घेतली 4. मग आता समीकरण हे आहे, मी इथे लिहितोय समीकरण y बरोबर x वजा 1 छेद 3. मग याच्यात समीकरणात किंमत ठेवायची आहे, x बरोबर 4 ठेवू. म्हणजेच इथे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील पुट x इज इक्वल टू 4. आणि मग आपण हे समीकरण सोडूया. म्हणजेच y बरोबर 4 वजा 1 छेद 3, म्हणजेच y बरोबर 3 छेद 3, म्हणजेच y बरोबर 1 अशी किंमत आपल्याला मिळाली. मग तीच मी समीकरणात ठेवतोय, x बरोबर 4 आहे तेव्हा y ची किंमत 1 मिळालेली आहे. मग इथे y ची किंमत 1 लिहितोय. दुसरा बिंदू मिळाला 4, 1 असा आपल्याला मिळालेला आहे. मग आता तिसरा बिंदू आपण ठरवूया. मग आता तिसरा बिंदू ठरवताना x ची किंमत वजा 2 दिलेली आहे. मग इथे मी तिसरा बिंदू काढायचा आहे म्हणून इथे आकडा 3 लिहितोय. समीकरण आहे आपलं y बरोबर x वजा 1 छेद 3. किंमत घ्यायची आहे, x बरोबर वजा 2 ठेवायचंय. म्हणजेच इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील पुट x इज इक्वल टू -2 इन दिस इक्वेशन. मग y साठी सोडूया, वी विल फाइंड द व्हॅल्यू ऑफ y हियर. सो y इज इक्वल टू -2 -1 अपॉन 3. So y is equal to -3 upon 3 is equal to -1. म्हणजे x ची व्हॅल्यू -2 होती, त्यावेळेला y ची व्हॅल्यू आपल्याला सांगता येईल की -1 आलेली आहे. मग ह्या दोन्ही किमती मी सारणीत लिहिलेल्या आहेत. तिथे -2, y ची किंमत आली -1, म्हणजे तिसरा बिंदू आपल्याला मिळाला -2 -1.
आता त्याचप्रमाणे दुसरी सारणी पूर्ण करूया. याच्यातले 3 बिंदू आपल्याला निश्चित करायचे आहेत. x ची किंमत 0 ठेवायची या समीकरणामध्ये. मग समीकरण लिहिलं y बरोबर 3x अधिक 4/2 x बरोबर 0 ठेवूया. म्हणजेच y बरोबर 3 x ची किंमत ठेवताना इथे कंस केलाय (2) म्हणजेच y बरोबर 0 अधिक 4/2 म्हणजेच y बरोबर 4/2 म्हणजेच y बरोबर किंमत मिळाली 2. इथे भाग्याला बेक के बे दुने 4. म्हणजे इथे x 0 होता तेव्हा y ची किंमत आपल्याला 2 मिळालेली आहे. म्हणजे हा बिंदू मिळाला 0, 2. असेच आता हे राहिलेले 2 बिंदू आपण इथे निश्चित करूया. x च्या किमती दिलेल्या आहेत, y च्या किमती काढायच्या आहेत. Now let us consider here x is equal to 2. So put this value in this equation. So I will solve here. Y is equal to 3x plus 4 upon 2. So put x is equal to 2. म्हणजेच मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील x बरोबर 2 ठेवूया. मग ही किंमत याच्यात ठेवूया. म्हणजेच y is equal to 3 in bracket 2 plus 4 upon 2. किंमत ठेवताना x शी नेहमी कंस करायचा असतो. मग 3 दुने 6 अधिक 4/2 म्हणजेच y बरोबर मिळाले 10/2 म्हणजेच y बरोबर किंमत मिळाली 5. म्हणजे when x is equal to 2, y is equal to 5. So I will write both the values in the table. X is equal to 2 means y is equal to 5. So second point is 2, 5. These are the coordinates of second point. Now similarly we can find the third point, means coordinate of third point. So here x is equal to -2. So put this -2 in this equation and solve for y. So here I will solve here third point. To decide third point, y is equal to 3x plus 4 upon 2. This is the equation. So put x is equal to -2 here. Therefore y is equal to 3 in bracket -2 plus 4 upon 2. So 3 into -2, that is -6 plus 4 upon 2. So different sign subtraction. So -2 big sign here upon 2 is equal to -1. So when x is equal to -2, y is equal to -1. So third point will be as -2 -1. So in this way we have completed both the tables here. Now we will plot all these points on the graph paper. We will get the 2 lines and both the lines intersect at a point, and that point, intersecting point, is the solution of given simultaneous equations. So let us plot all these points on graph paper here. Now this is the graph. We know that this horizontal line x dash is called as x-axis, and this vertical line y dash is called as y-axis. ही आडवी रेषा आहे त्याला आपण x अक्ष म्हणतो आणि उभी रेषा आहे त्याला आपण y अक्ष म्हणतो. तर आता दोन्ही सारणीमधले सर्व बिंदू आपण इथे स्थापूया आणि त्यांच्यातून जाणाऱ्या रेषा निश्चित करूया. मग इथे पहिला बिंदू घेऊया 1, 0. मग 1, 0 म्हणजे इथे x निर्देशक 1 आहे आणि y निर्देशक 0 आहे. म्हणजे हा बिंदू x अक्षावर आहे. म्हणजेच हा बिंदू इथे x अक्षावरती आपल्याला मिळेल. याचे निर्देशक मी लिहिले 1, 0. हा बिंदू इथे 1 लाच मी गोल केलेला आहे. 1, 0 हा पहिला बिंदू मिळाला. दुसरा बिंदू आहे 4, 1. म्हणजे चिन्हांवरून कळतंय दोघांचे चिन्ह प्लस आहेत, म्हणजे हा पहिल्या चरणात आहे. दिस पॉइंट lie in the first quadrant. So 4, 1. X coordinate is 4 and Y coordinate is 1. म्हणजे इथे 4, 1 हा बिंदू आपल्याला इथे मिळाला पहिल्या चरणामध्ये. 4, 1. आणि तिसरा बिंदू आहे -2, -1. चिन्हांवरून कळते दोघांची चिन्ह वजा आहेत, म्हणजे हा तिसऱ्या चरणात मिळणार आहे. आपल्याला माहिती आहे की हे पहिलं चरण आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे आणि चौथं आहे. मग -2, -1 आहे. -2 x निर्देशक आहे आणि -1 y निर्देशक आहे. म्हणजे हा बिंदू इथे मिळेल -2 आणि इकडून -1. म्हणजेच याला मी इथे लिहितोय -2, -1 याचे त्याचे निर्देशक आहेत, कोऑर्डिनेट्स आहेत. आता या तिन्ही बिंदूतून जाणारी मी पट्टीच्या साहाय्याने
पेन्सिल पट्टीचा वापर करून रेषा काढतो आहे. ही अशी मी पट्टीच्या सहाय्याने इथे ही रेषा काढली आणि या रेषेचं समीकरण आहे x वजा 3y बरोबर 1 असं या पहिल्या रेषेचं समीकरण लिहिलं. आता दुसरे 3 बिंदू आहेत ते या आलेख कागदावरती स्थापूया. मी पहिल्या रेषेचे 3 बिंदू आहेत ते लाल रंगाने दर्शवलेत. आता दुसऱ्या सारणीतील जे 3 बिंदू आहेत ते मी निळ्या अक्षराने दर्शवतोय, निळ्या शाईने दर्शवतोय. पहिला बिंदू आहे 0,2 0,2 आहे. दुसरा बिंदू आहे 2,5 आणि तिसरा आहे -2 -1. पहिला बिंदू 0,2 याचा एक्स निर्देशक 0 आहे म्हणजे हा बिंदू वाय अक्षावर आहे, म्हणजेच वाय अक्षावरती हा इथे येईल. याचे निर्देशक लिहिले 0,2. आता दुसरा पुढचा बिंदू आहे 2,5 म्हणजेच हा पहिल्या चरणात येईल, म्हणजेच एक्स निर्देशक 2 आहे आणि वाय निर्देशक 5 आहे म्हणजे तो इथे येईल. 2,5 असा दर्शवला म्हणजे हे 2 बिंदू झाले दुसऱ्या समीकरणाचे. आणि तिसरा बिंदू आहे -2 -1 म्हणजेच -2 -1 म्हणजेच जो इथे मगाशी आपण स्थापलेलाच आहे -2 -1 तो पुन्हा इथे लिहिण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे हे 3 बिंदू आपल्याला दुसऱ्या समीकरणाचे मिळाले. या तिघांमधून जाणारी रेषा आपण इथे काढूयात. मग मी या 3ही बिंदूतून जाणारी इथे रेषा काढतोय. या पद्धतीने ही रेषा आपल्या आता ही जी दुसरी रेषा आपल्याला मिळाली आहे त्याचं समीकरण आपल्याला दिलेलं होतं 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0 असं ते समीकरण होतं. ते मी इथे या रेषेचं लिहिलं. मग या पद्धतीने या दोन्ही रेषा आपण इथे काढलेल्या आहेत आणि या दोन्ही रेषांचा जो छेदनबिंदू आहे तो इथे आलेला आहे -2 -1 मध्ये. म्हणजेच -2 -1 म्हणजे x बरोबर -2 आणि y बरोबर -1 हे या दिलेल्या समीकरणांची सामायिक उकल आहे. मग तेच आपण इथे उत्तर लिहिणार आहोत. -2 -1 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. म्हणजेच मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये असं उत्तर लिहायचंय -2 -1 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. तर इंग्रजीमध्ये लिहिताना -2 -1 इज द -2 -1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 1 मधील प्रश्न 4 सोडवूया. निश्चयकांच्या किमती काढा. म्हणजेच सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द डिटर्मिनंट्स. डिटर्मिनंट दिलेला आहे म्हणजेच निश्चयक दिलेला आहे 4 3 2 7. आपल्याला माहिती की डिटर्मिनंट सोडवताना हा तिरकस गुणाकार 4 आणि 7चा पहिल्या कंसात लिहितात आणि दुसरा गुणाकार या दोघांचा दुसऱ्या कंसात ठेवतात आणि या दोघांची वजाबाकी करतात. सो टेक द प्रॉडक्ट ऑफ 4 and 7. सो 4 into 7 minus 2 into 3 in second bracket. So solve this. 4 into 7 is 28 minus as it is 2 into 3 is 6. So 28 minus 6 is equal to 12. 7 आणि 4चा गुणाकार 3 दुने 6 इथे दुसऱ्या कंसात ठेवले. या दोघांचा गुणाकाराची वजाबाकी करायची. 7 चोक 28 बेत्रिक 6 28 मधून 6 गेले 22 राहिले. असंच दुसरं गणित सोडूया. डिटर्मिनंट दिलेला आहे 5 -2 -3 1.
म्हणजेच निश्चयक दिलेला आहे 5 - 2 - 3 1. हा निश्चयक आपण सोडूया. याच्या निश्चयकाची किंमत काढायची आहे. मग या दोघांचा गुणाकार पहिल्या कंसात घेतला 5 × 1 आणि या दोघांचा गुणाकार दुसऱ्या कंसात -3 × -2. मध्ये चिन्ह वजा आहे, दोघांची वजाबाकी करायची आहे. मग 5 × 1 = 5 आणि या दोघांचा गुणाकार झाला, समान चिन्हांचा गुणाकार +6 झाला. वजा चिन्ह आहे तसंच आहे. मग 5 - 6 म्हणजेच भिन्न चिन्ह वजाबाकी, 6तून 5 गेले 1, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं -1. असंच तिसरं उदाहरण पाहूया. 3 - 1 = 4. मग हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. टेक द प्रॉडक्ट ऑफ 3 and 4 इन फर्स्ट ब्रॅकेट अँड 1 × -1 इन सेकंड ब्रॅकेट. हा गुणाकार पहिल्या कंसात, हा गुणाकार दुसऱ्या कंसात, दोघांमध्ये वजाबाकी. मग 4 × 3 = 12 यांचा गुणाकार झाला, भिन्न चिन्हांचा गुणाकार -1 × 1 1 -1 झाला. मग 12 वजा कंसात -1 आहे, वजा चिन्हामुळे आतलं चिन्ह बदललं, मायनसचं प्लस झालं. 12 आहे तसेच आहेत. 12 + 1 13 म्हणजे द व्हॅल्यू ऑफ द थर्ड डिटर्मिनंट इज 13. इथे या निश्चयकाची किंमत 13 आलेली आहे. अशा पद्धतीने आपण या तीनही निश्चयकांच्या किमती काढलेल्या आहेत. आता संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 1 मधील प्रश्न 5वा यातील 2 उदाहरणे क्रेमर पद्धतीने एकसामायिक समीकरणे सोडवणारी मी घेणार आहे. क्रेमर पद्धतीने एकसामायिक समीकरणे सोडवायची आहेत, म्हणजे सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स युझिंग क्रेमर्स मेथड. फर्स्ट एक्झाम्पल इज 6x - 3y = -10 and second equation is 3x + 5y - 8 = 0. म्हणजे अशी 2 समीकरणं आपल्याला दिलेली आहेत आणि क्रेमर पद्धतीने आपल्याला या 2 एकसामायिक समीकरणांची उकल काढायची आहे. यापूर्वी आपण क्रेमर पद्धतीने एकसामायिक समीकरणे सोडवलेली आहेत मागच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही तो व्हिडिओ जर नीट पाहिला असेल तर तुम्हाला क्रेमर मेथड चांगली समजली असेल. तरी पुन्हा एकदा आपण इथे 2 उदाहरणं आता या प्रश्नात सोडवणार आहोत. ही जर 2 उदाहरणं तुम्ही नीट अभ्यासली तर तुम्हाला याच प्रश्न 5व्यातील राहिलेले जी 2-3 उदाहरणं आहेत अजून ती तुम्हाला निश्चितपणे सोडवता येतील. आता हे गणित सोडूया. क्रेमर पद्धतीने एकसामायिक समीकरणे सोडवताना सर्वात प्रथम ही दोन्ही समीकरणे आपल्याला ax + by = c या स्वरूपामध्ये मांडायची असतात. मग ती जर या स्वरूपात नसतील तर त्या स्वरूपामध्ये रूपांतरित करून घ्यायची आहेत. मग आता इथे पहिलं समीकरण जे आहे ते या स्वरूपात आहेच आहे, ax + by = c या स्वरूपात आहेच आहे. दुसऱ्या समीकरणामध्ये c हे पद डावीकडे आलेले, आपल्याला स्थिर संख्या जी असते ती उजवीकडे पाहिजे आहे, कॉन्स्टंट टर्म उजवीकडे पाहिजे आहे, xy ची पदे फक्त डावीकडे पाहिजेत, कॉन्स्टंट उजवीकडे पाहिजे, म्हणजे सी उजवीकडे पाहिजे. मग इथे तो तसा दिसत नाहीये या स्वरूपामध्ये, मी याला रूपांतरित करून घेतोय. 3x + 5y = -8 आहेत, ते इकडे आल्यावर अधिक झाले. याला मी इक्वेशन 2 म्हणतोय आणि याला मी इक्वेशन 1 म्हटलेलं आहे. आता ही दोन्ही समीकरणे मी एकाखाली एक मांडतोय. इथे 6x - 3y = -10 हे पहिलं समीकरण आहे आणि हे दुसरं समीकरण आता आपण रूपांतरित केलेलं आहे. 3x + 5y = 8 याला मी म्हणतोय समीकरण 2. या पद्धतीने आपण ही 2 समीकरणे इथे घेतली. आता आपल्याला या 2 समीकरणांवरून 3 निश्चयकांच्या किमती काढायच्या आहेत. सुरुवातीला डी निश्चयक निश्चित करूया, नंतर dx आणि नंतर dy. Now we have to decide the 3 determinants from these 2 equations, d, dx and dy. म्हणून पहिल्यांदा आपण डी निश्चयक आपण निश्चित करूया. मग डी निश्चयक काढताना आपल्याला माहिती आहे की डी निश्चयक काढताना x आणि y चे सहगुणक घ्यायचे असतात. आपल्याला माहिती इथे 3 स्तंभ करायचे, 3 जणांचे सहगुणक आपल्याला घ्यायचे, कोएफिशियंट्स घ्यायचे. हा पहिला स्तंभ आहे, हा दुसरा स्तंभ आहे आणि हा तिसरा स्तंभ आहे. मी या स्तंभांना नावं देतो आहे इथे 1 2 3. मग आता डी काढताना पहिला आणि दुसरा स्तंभ घ्यायचा आहे, म्हणजे 12 ही संख्या लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच पहिला आणि दुसरा स्तंभ घ्यायचा आहे, त्यांचे सहगुणक तुम्हाला या निश्चयकामध्ये घ्यायचे आहेत. मग पहिल्या स्तंभातले निश्चयक, पहिला स्तंभ आहे 6 3 सहगुणकांचा, मग 6 3 इथे लिहिले. दुसरा आहे -3 5. सहगुणक घेताना चिन्हासहित घ्यायचे आहेत.
या पद्धतीने आपण इथे पहिला निश्चयक ठरवला. मग आता तो सोडवूयात. इथे डी बरोबर आपल्याला माहिती की हा तिरकस गुणाकार या पहिल्या कंसात घ्यायचा असतो, वजा चिन्ह, दुसऱ्या दोघांचा गुणाकार दुसऱ्या कंसात घेतला, 3 गुणिले वजा 3, आणि मग या निश्चयकाची किंमत काढली 6 30, आणि यांचा गुणाकार झाला भिन्न चिन्ह वजाबाकी झाली 3 त्रिक 9, म्हणजेच डी बरोबर 30 वजा वजा अधिक झाले, म्हणजेच डी बरोबर 39. या पद्धतीने पहिला निश्चयक आपल्याला डी 39 मिळाला. आता दुसरा निश्चयक काढतोय मी डी एक्स. डी एक्स काढताना आपल्याला माहिती आहे की एक्स वर हात ठेवायचा असतो, असं तरी लक्षात ठेवा, किंवा 32 हा स्तंभ घ्यायचा आहे. म्हणजे पहिला घेताना आपण पहिला आणि दुसरा घेतला म्हणजे 12 हा स्तंभ संख्या लक्षात ठेवली. आता डीएक्स काढताना 32, तेव्हा असे क्रम लक्षात ठेवा, 12 32, 12 पहिला झाला, आता 32 घेऊया. मग 32 म्हणजे पहिला 3 स्तंभ पहिला लिहायचा आहे, वजा 10, 8 हा स्तंभ घेतला, आणि 32 आहे म्हणजे दुसरा स्तंभ घ्यायचा आहे, वजा 3 आणि 5, असा दुसरा स्तंभ आपला तयार झाला. मग या निश्चयकाची किंमत काढूया. म्हणून निश्चयकाची किंमत काढताना आपल्याला माहिती की यांचा गुणाकार पहिल्या कंसात घ्यायचा आहे, वजा 10 गुणिले 5 आणि 8 गुणिले वजा 3. मग यांचा गुणाकार इथे निश्चित काढूया, वजा 50 वजा 8 त्रिक 24, म्हणून वजा 50 वजा वजा अधिक झाले, म्हणून भिन्न चिन्हात वजाबाकी झाली, 26 मोठ्याचं चिन्ह, म्हणजे इथे डी एक्स आपल्याला मिळाला वजा 26. मग आता तसाच आपल्याला आता डी वाय हा निश्चयक काढायचा, डिटर्मिनंट काढायचा आहे. मग आता डी वाय काढताना एकतर वाय वर हात ठेवा, आणि हात ठेवतोय तिथे तिसरा स्तंभ घ्यायचा आहे. जसं मी सांगितलं, डी काढताना एक्स आणि वायचे सहगुणक घेतले, डी एक्स काढताना एक्स वर हात ठेवायचा, तेव्हा तिसरा स्तंभ हात ठेवलाय तिथे घ्यायचा, आणि दुसरा स्तंभ दिसतोच आहे तो त्याच्या जागी लिहायचा आहे. आणि डी वाय काढताना वाय वर बोट ठेवलेला आहे, एक्सचे सहगुणक दिसतात ते इथे मांडायचे आहेत, आणि हात ठेवलाय तिथे तिसरा स्तंभ घ्यायचा आहे. म्हणजेच इथे आपण असं गृहीत धरू शकतो की पहिला आणि तिसरा स्तंभ घेणार आहे, म्हणून इथे 13 ही संख्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे डी काढताना 12 म्हणजे पहिला दुसरा स्तंभ घ्यायचा आहे, डी एक्स काढताना 32 घ्यायचा आहे म्हणजे तिसरा आणि दुसरा घ्यायचा आहे, आणि डी वाय काढताना पहिला आणि तिसरा स्तंभ घ्यायचा आहे. 12 32 13 असे 3 स्तंभ तुम्ही हे स्तंभ लक्षात ठेवा. डी साठी 12 आहे, डी एक्स साठी 32 आहे, आणि डी वाय साठी 13 हा अंक लक्षात ठेवायचा आहे. मग डी वाय काढतोय 13 म्हणजे पहिला स्तंभ घेतोय 6 3, आणि 13 म्हणजे 3 आकडा आहे, म्हणजेच वजा 10 8. अशा पद्धतीने आपल्याला हा तिसरा निश्चयक मिळाला. मग यांना सोडवूयात. पहिला गुणाकार हा घेतला 6 गुणिले 8, आणि दुसऱ्या कंसात होईल वजा 10 आणि 3चा गुणाकार 3 गुणिले वजा 10, म्हणजेच 8 × 48 वजा कंसात यांचा गुणाकार झाला वजा 30, म्हणून 48 वजा गुणिले वजा समान चिन्हांचा गुणाकार प्लस, म्हणून डी वाय बरोबर यांची बेरीज झाली 78. अशा पद्धतीने आपण हे तीनही डिटर्मिनंट काढलेले आहेत. डी काढताना 12, डी एक्स काढताना 32 आणि डी वाय काढताना 13 असे स्तंभ आपण इथे घेतलेले आहेत. आता आपण तीनही निश्चयकांवरून एक्स आणि वायच्या किमती काढू शकतो. आपल्याला माहिती आहे सूत्र एक्स बरोबर डी एक्स छेद डी आहे, म्हणजेच डी एक्स ची किंमत आलेली आहे वजा 26 छेद डी ची किंमत आलेली आहे 39, म्हणजेच इथे भाग गेला 13चा, 13 × 2 = 26, 13 × 3 = 39, वजा चिन्ह आहे तसंच आहे,
13 दुने 26 आणि 13 त्रिक 39 असा इथे भाग घालवला. अशीच y ची किंमत काढूया. y बरोबर सूत्र माहिती आहे dy छेद d. dy ची किंमत आहे 78, d ची किंमत आहे 39. पुन्हा इथे दोघांना भाग जाईल. 39 1 39, 39 दुने 78 म्हणजे y बरोबर किंमत मिळाली 2. म्हणून आपण उत्तर लिहू शकतो शेवटी x बरोबर -2/3, y बरोबर 2 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. आणि इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी शेवटी उत्तर असं लिहितील therefore x is equal to -2/3, y is equal to 2 is the solution of given simultaneous equations. तर अशा पद्धतीने आपण हे क्रेमर्स पद्धतीने हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपण प्रॉब्लेम सेट 1 म्हणजे संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न 5व्यातील तिसरं उदाहरण सोडूया. क्रेमर पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवणे. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रेमर्स मेथड. मग आता आपल्याला माहिती आहे की दोन्ही समीकरणे जी असतात ती ax अधिक by बरोबर c या स्वरूपामध्ये पाहिजेत. इथे ती दोन्ही समीकरणं या स्वरूपात आहेतच, कारण xy ची पदे डावीकडे आहेत, कॉन्स्टंट टर्म उजवीकडे म्हणजे c उजवीकडे आहे. या पद्धतीने दोन्ही समीकरणे आहेत. परंतु यामध्ये अपूर्णांक आलेले आहेत. मग अपूर्णांकांच्या बाबतीमध्ये आपल्याला डिटर्मिनंट काढताना थोडंसं कॅल्क्युलेशन अवघड जाऊ शकतं. म्हणून मी इथे अपूर्णांक जे आलेले आहेत म्हणजे फ्रॅक्शन आलेले आहेत ते फ्रॅक्शनच यातनं मी काढून टाकतोय आणि सगळे सहगुणक हे पूर्णांकामध्ये घेतोय. यासाठी मी इथे एक युक्ती वापरतोय की जो छेद आलेला आहे तो छेद मला नको आहे, म्हणजेच इथे छेदात 2 आहे. हा छेद कॅन्सल करण्यासाठी मी या सगळ्या समीकरणाला 2 ने गुणून घेतोय. तसंच इकडे छेदामध्ये 3 आलेला आहे, म्हणून मी छेदात 3 आल्यामुळे 3 ने या समीकरणाला गुणतोय. म्हणून मी याला समीकरण 1 म्हटलं, याला मी समीकरण 2 म्हटलं. मी इथे लिहितोय की समीकरण 1 ला 2 ने गुणू म्हणजेच मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. मग इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असं लिहितील मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. मग याला 2 ने गुणतोय प्रत्येकाला. या पहिल्या पदाला 2 ने गुणलं झाले 3 दुने 6x, याला 2 ने गुणलं वजा 4y. इथे 2 ने गुणल्यावर छेदातले 2 आणि हे 2 निघून जातील, 5 राहिले. याला मी समीकरण 3 म्हणतोय. तसंच या समीकरणात देखील छेदामध्ये 3 आहे, मला छेद 3 नको आहे, म्हणून मी 3 ने या समीकरणाला गुणलं. मी इथे लिहिलं समीकरण 2 ला 3 ने गुणू म्हणजेच मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3. म्हणून या इक्वेशनला 3 ने गुणलं. इथे 3 ने गुणल्यावर छेदातले 3 आणि हे 3 कॅन्सल होतील. x इथे 3 ने गुणल्यावर 3 त्रिक 9y आणि 3 ने गुणल्यावर 3 3 कॅन्सल होतील वजा 4. याला मी म्हणतोय समीकरण 4. मग आता समीकरण 3 आणि 4 मध्ये सर्व सहगुणक पूर्णांकात आलेले आहेत, म्हणजे आता आपल्याला आकडेमोड सोपी जाईल निश्चयक काढताना. मग या दोन्ही समीकरणांना मी एकाखाली एक मांडतोय. 6x वजा 4y बरोबर 5 हे समीकरण 3 आहे. आणि हे समीकरण इथे मांडलं x अधिक 9y बरोबर वजा 4 समीकरण 4. मग आता हा पहिला स्तंभ आहे, हा दुसरा स्तंभ आहे आणि हा तिसरा स्तंभ आहे. आपल्याला माहिती आहे की डी काढताना x आणि y चे सहगुणक घ्यायचे असतात, म्हणजेच 12 ही संख्या लक्षात ठेवायची आहे. पहिला आणि दुसरा स्तंभ घ्यायचा आहे, म्हणजेच पहिला स्तंभ आहे सहगुणक घ्यायचे 6 1 आणि इथले होईल वजा 4 9. या पद्धतीने 6 1 वजा 4 9 हे स्तंभ मी इथे घेतले. 12 ही संख्या लक्षात ठेवायची डी काढताना. मग आता हा निश्चयक म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढूया. 6 गुणिले 9 वजा यांचा गुणाकार दुसऱ्या कंसात ठेवला, म्हणजेच
यांचा गुणाकार झाला 9654 वजा 4 एक्के 4 वजा झाले, वजा वजा अधिक होईल म्हणजे 54 अधिक 4 होईल, म्हणजेच डी ची किंमत मिळाली 58. डी ची किंमत मिळाली आपल्याला 58. मग आता dx काढतोय. dx हा निश्चय काढताना आपण पाहिलेला आहे की 32 ही संख्या लक्षात ठेवायची आहे. डी ला 12, 32 आणि 13 अशा संख्या लक्षात ठेवायच्या, ते स्तंभ घ्यायचे आहेत. मग आता 32 घ्यायचा आहे. मग 32 घेताना पहिला 3 स्तंभ घेऊया. 3च्या स्तंभात आहेत संख्या 5 वजा 4 आणि 32 आहे म्हणजे दुसरा स्तंभ घ्यायचा आहे वजा 4 9. मग या डिटर्मिनंटची म्हणजेच निश्चयकाची किंमत काढूया. हा गुणाकार पहिला घ्यायचा आहे 5 गुणिले 9 आणि वजा 4 गुणिले वजा 4 होईल, म्हणून 9 5 45 वजा कंसात 4 चौक 16 समान चिन्हांचा गुणाकार प्लस होईल यांचा 45 वजा 16 म्हणून 45 मधून 16 गेले 29 राहिले, म्हणजेच इथे dx मिळाला 29. आता आपण तिसरी किंमत काढूया dy ची. dy हा निश्चयक निश्चित करताना आपल्याला माहिती आहे की 13 ही संख्या लक्षात ठेवायची आहे. मग पहिला स्तंभ आहे 6 1, मग तो मी इथे लिहिला 6 1 आणि 13 म्हणजे तिसरा स्तंभ घ्यायचा आहे 5 वजा 4, मग 5 वजा 4 इथे लिहिले. मग आता या निश्चयकाची किंमत काढूया. 2 कंस केले, मध्ये चिन्ह वजा, यांचा गुणाकार केला 6 गुणिले वजा 4, दुसऱ्या कंसात लिहिलं 1 गुणिले 5, असे तिरकस गुणाकार करायचे आणि वजाबाकी करायचे, म्हणजेच dy बरोबर यांचा गुणाकार झाला वजा 24 वजा यांचा गुणाकार 5 एक्के 5, म्हणजेच dy बरोबर वजा 24 वजा 5, म्हणजेच dy बरोबर झाले वजा 29. या पद्धतीने आपण या तीनही निश्चयकांच्या किमती काढलेल्या आहेत. डी आला 58, dx आला 29 आणि dy आला वजा 29. यावरून आपण आता x आणि y या चलांच्या किमती काढू शकतो. मग इथे सूत्र माहिती आहे क्रेमर्स पद्धतीनुसार, x बरोबर dx छेद d, म्हणजेच किंमत मिळाली dx ची किंमत आहे 29 आणि d ची किंमत आहे 58, भाग्याला 29 1 29 29 2 58, म्हणजे x ची किंमत मिळाली 1/2. आता y ची किंमत काढूया. dy छेद d बरोबर dy ची किंमत आहे वजा 29 आणि d ची किंमत आहे 58, म्हणजेच याची किंमत मिळाली वजा 1/2. या पद्धतीने x आणि y च्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत, म्हणजेच आपण इथे उत्तर लिहू शकतो की x बरोबर 1/2, y बरोबर वजा 1/2 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. असं आपण उत्तर लिहू शकतो. x बरोबर 1/2, y बरोबर वजा 1/2 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. आणि इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील x बरोबर x इज इक्वल टू हाफ 1/2, y इज इक्वल टू -1/2 is the solution of given simultaneous equations.